नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सीनं कालच एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यामध्ये ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये काय सांगितले त्यांनी, की कंबाईन ग्रुप बी व कंबाईन ग्रुप सीची जाहिरात म्हणजे वर्षातून 2दा येणार आणि 2 पूर्वपरीक्षा होणार. म्हणजेच विद्यार्थ्यांना अजून जास्त संधी यामध्ये मिळणार आहे. विद्यार्थ्यांचं जे वय निघून जायचं, कारण एकदा परीक्षा झाली, वर्षातून एकच परीक्षा व्हायची. पूर्वपरीक्षा नापास झाला, की परत मग दुसरी नवीन जाहिरात येईपर्यंत विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागायची. परंतु आता वर्षातून 2 वेळा पूर्वपरीक्षा होणार असल्यामुळं विद्यार्थ्यांना 2दा संधी उपलब्ध झालेल्या आहेत. ग्रुप सीची 2दा येणार, ग्रुप बीची 2दा येणार. मग आता नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे, जी-आरमध्ये काय माहिती दिलेली आहे, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. जर तुम्हाला कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. हा कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीसाठी महत्त्वाचा आहे. याच्यामधून तुमचं लिपिक, तलाठी, टॅक्स असिस्टंट, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ सगळ्यांची तयारी होणार आहे आणि याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि फी फक्त 1000 प्लस जी-एस-टी आहे आणि याच्यामध्ये झालेल्या पेपरचं ॲनालिसिससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा कोर्स आहे. तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. तर या ठिकाणी पहा, 25 जून 2026 या तारखेचं म्हणजे काल रात्री 10च्या सुमारास हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे, विषय महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा महाराष्ट्र म्हणजे हे एकच आहे बरं का, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा एकच आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत, म्हणजे कमीत कमी 2 वेळा आणि त्यापेक्षा अधिक वेळा पण घेऊ शकतात गरज असेल तर, पण सध्या तरी 2 वेळा घेण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून केवळ एकदा होतात. पूर्वपरीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षांकरिता पात्र ठरत नाहीत. तथापि सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षांची तयारी करतात. उपरोक्त तीनही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याच्या पुढे पहा, उपरोक्त तीनही पूर्वपरीक्षा संगणक प्रणालीद्वारे, म्हणजे पहा आता राज्यसेवा पूर्वपरीक्षासुद्धा ऑनलाईन होणार, ग्रुप बीची सुद्धा ऑनलाईन होणार, म्हणजे सगळ्याच पूर्वपरीक्षा या काय होणार आहेत, ऑनलाईन होणार आहेत. संगणक प्रणालीवर आधारित घेण्यात येतील. त्याचप्रमाणे जर या परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेणे आवश्यक असल्यास उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येईल. याप्रमाणे संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्वपरीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. म्हणजे एक जाहिरात काढणार पण पूर्वपरीक्षा 2 घेणार आणि त्या दोन्ही परीक्षांमधून जे पात्र झालेले विद्यार्थी आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येतील. संबंधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल, म्हणजे मुख्य परीक्षा मात्र एकदाच घेण्यात येईल. संबंधित सेवेच्या 2 किंवा अधिक पूर्वपरीक्षांमधून संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यासंदर्भात कार्यपद्धतीबाबत स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे अवगत करण्यात येईल. म्हणजे नेमक्या पूर्वपरीक्षा किती कालावधीच्या अंतराने होणार आहेत त्याचा विचार केला जाईल, की समजा पहिली पूर्वपरीक्षा झाली की लगेच एका महिन्यानं का दीड महिन्यानं दुसरी पूर्वपरीक्षा होणार, त्याचा विचार केला जाईल आणि त्याची कार्यपद्धती काय असेल
वेगळ्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगणार आहेत आणि उपरोक्त कार्यपद्धती सन 2027च्या पूर्वपरीक्षांपासून लागू करण्यात येईल. म्हणजे आता 2026मध्ये जी जाहिरात आली त्याला ही पद्धत लागू नाही आहे, पण पुढच्या वर्षी म्हणजे 2027मध्ये जी जाहिरात येईल त्या जाहिरातीपासून प्रत्येक म्हणजे नागरी सेवा पूर्वपरीक्षा असेल, कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा असेल, कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा असेल, ह्या दोनदा होणार आहेत. म्हणजे 6 पूर्वपरीक्षा होतील सगळ्या मिळून विचार केला तर आणि पहिली पूर्वपरीक्षा आणि दुसरी पूर्वपरीक्षा प्रत्येक पदाची. त्याच्यातून जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांना मुख्य परीक्षा एकच होणार आहे. म्हणजे नागरी सेवेची एक मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप बीची एक मुख्य परीक्षा आणि कंबाईन ग्रुप सीची एक मुख्य परीक्षा अशा पद्धतीनं आणि मग त्यामधून विद्यार्थ्यांची निवड होईल. म्हणजे पूर्वपरीक्षेमधून बरेचसे विद्यार्थी बाद व्हायचे तर त्यांना अजूनही संधी भेटणार आहे, की समजा पहिल्या पूर्वपरीक्षेमध्ये कमी मार्क्स आले तर जिथं आपण कमी पडलो त्यामध्ये जास्त अभ्यास करून दुसरी पूर्वपरीक्षा द्या आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून मेन्ससाठी क्वालिफाय व्हा. तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे, याला कोणीही विरोध करू नका. कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यामुळं संधी मिळणार आहे. असे बरेच विद्यार्थी असतात की 0.5 मार्कांमुळं त्यांचं मुख्य परीक्षेला सिलेक्शन होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी तर हा जो निर्णय आहे तो अतिशय ऐतिहासिक असा निर्णय मित्रांनो. तर याचं स्वागत केलं पाहिजे आपण आणि खरोखर वर्षातून 2 पूर्वपरीक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळेल. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 अशा 1 वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि फी फक्त ₹100 आहे. ₹100 संपूर्ण वर्षभराच्या चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत आणि परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतात ती सगळी माहिती यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि सरावासाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि मंथली प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी फोल्डरमध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी MPSC हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.